भाताची भाजी कसं बनवू ना आपण स्पेशल. अगं पण आज तर एकादशी आहे. तुला एकादशीचं काय आवडतं मग? साबुदाणा वडा. चल आपण दोघे साबुदाणा वडा बनवूया. तर आपण सुरू करूया की साबुदाणा वडा कसा बनवायचा ते. मैदा स्मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी 2 वाटी साबुदाणे भिजवलेले आहेत. त्यांची हिरवी मिरची आणि जिरा आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत मी. आता शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेते. साबुदाणे तर बघू शकतात कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी शेंगदाणे गरम करायला ठेवलेले आहेत. शेंगदाणे जास्त फास्ट ह्याच्यावर नका भाजू, मंद आचेवर भाजून घ्या. त्याप्रमाणे तुम्ही मिरची घ्या. मी मिरची घेतलेली आहे. तुम्ही जर जिरे वापरत असेल तर उपवासासाठी जिरे वापरू शकता. तुम्हाला जर नसेल वापरायचं तर तुम्ही तेही वापरू शकत नाहीये. आता मी वाटून घेते. ते आता टाकायचं आहे. 2 वाट्या बटाटा हे 2 वाटे साबुदाणे होते. त्याला मी पण शेंगदाणे चांगले भाजून घ्या. शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून घ्या. झालेले आहेत. आता ते वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक. अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे. आता ते मिक्स करूया. हे सेंधा नमक आहे. उपवासासाठी सेंधा नमक वापरते. चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. आता हे सगळं चांगलं आहे. सगळं साहित्य आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. उपवासासाठी कोथिंबीर जर वापरत असला तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. जर तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आपण आता चांगली बारीक चिरून घेतोय कोथिंबीर. बघा ह्या प्रकारे बारीक चिरून घेतलेली मी त्याच्यात टाकते. आता गॅस गरम करायला ठेवलाय. गॅस गरम करायला ठेवला. आता मी साबुदाणे वडे बनवण्यासाठी त्याच्यात तेल टाकते. छोटे चपटे गोल करून घेते.
बटाटा पूर्णपणे बारीकपणे स्मॅश करून घ्यायचा. जर बटाट्याचे तुकडे राहिले तर तळताना ते फुटू शकतात. बटाटा एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचा. आपण बघू शकतो आपण तेल टाकलंय, गरम करायला ठेवलंय गॅसवरती आणि वडे बनतातच आहेत. तर बघा तुम्ही कसा असा आकार आपण देत आहोत, असा आकार. असे छोटे छोटे गोल मी बनवून घेतले आहे. तेल चांगलं गरम झालं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आपण टाकूया. आणि थोडासा मी साबुदाणा टाकून बघते. पटकन वरती आलं तर तेल गरम झालेलं आपलं. साबुदाणा वडा टाकते. आपल्याला फास्ट गॅस, हा साबुदाणा वडा जो आहे आपल्याला फास्ट गॅसवर तळायचा नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी गॅस स्लो ठेवायचा आहे, मध्यम आचेवरती. जर जास्त फास्ट ठेवला तर साबुदाणे फक्त वरतून वडा वरतून शिजेल, आतून शिजणार नाही. गोल्डन रंगाचा होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा. त्याला जेवढा तुम्ही मंद आचेवर तळून घ्याल तेवढा तो कुरकुरीत होईल. वडे तयार झालेली आहे. असे ब्राऊन कलरचे झाले की आपण काढायचे. बघा किती छान रंग आला आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणे तयार आहे. तुम्ही बघू शकता ते साबुदाणे वडे जे तयार आहेत. आम्ही बघू तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. उपवासाला, एकादशीला तुम्ही कधीही बनवू शकता. नवरात्री कोणताही उपवास असो, एकदम सोपं आणि घरच्या घरी बनवू शकतो. साहित्य पण काही पुरेसं लागतं. तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. धन्यवाद.